दरम्यान भाजप आमदार आणि मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार केला। आता मल्हार सर्टिफिकेशन.com च्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे। मात्र या योजनेचं नाव त्वरित बदलावं अशी विनंती जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी नितेश राणेंना केली। श्री मल्हार म्हणजे खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे। ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे, त्यामुळे या योजनेचं नाव बदलण्यात यावं अशी विनंती जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी केली। तर विश्वस्त मंगेश घोणे यांनी या मल्हार सर्टिफिकेशनचं स्वागत केलं। त्यामुळे मल्हार सर्टिफिकेशनवरून मार्तंड संस्थांच्या विश्वस्तांमध्येच मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय। कुठल्याही मटण दुकानदारांच्या संदर्भात किंवा अशा योजनांना देवाचं नाव देणं हे योग्य नाही। इतकंच नव्हे तर खंडोबा ही देवताच मुळात शाकाहारी आहे। खंडोबा या देवतेचं, मल्हार या देवतेचं मुख्या प्राण्यांवर जसे कुत्रा, बैल, घोडा, हत्ती यांच्यावर नितांत असं प्रेम आहे, म्हणून महाराजांच्या तिथं नित्य सहवास असतो। म्हणून माझी विनंती राहील नितेशजी राणे यांना की कृपा करून आपण मल्हार सर्टिफिकेशन हे मटण दुकानांना देण्यासंदर्भाचं नाव हे त्वरित बदलावं। मी लवकरच माननीय नितेशजी राणे साहेब यांची भेट घेऊन त्यांच्या या निर्णयाबद्दल, त्यांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल सत्कार करणार आहे। कारण आपण बघतो की आपलं कोणतीही योजना असेल, शुभकार्य असेल, त्याची सुरुवात आपण आपल्या शुभ नावाने, आपल्या कुलदेवतेच्या नावाने, आपल्या आराध्य देवतेच्या नावाने करतो। त्यामुळे या योजनेची सुरुवात मल्हार या नावाने झाली, याचा मला विशेष आनंद आहे। आणि मी नक्कीच नितेशजी राणे साहेब यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करून आणि त्यांना शुभेच्छा देणारे, आभार मानणारे, अभिनंदन करणारे की त्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि स्तुत्य उपक्रम हा राबवलाय आणि मल्हार सर्टिफिकेशन या योजनेला मी पूर्णपणे पाठिंबा दाखवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।